अमर रहे, अमर रहे। तर आपण बघतोय संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात अनेक ठिकाणी मोर्चांना सुरुवात झालेली आहे। सिंदखेड राजामधून देखील आपण बघतोय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करा अशी मागणी करत या ठिकाणी मोर्चा निघालेला आहे। आणि यामध्ये देखील संतोष देशमुख यांची दोन्ही मुलं आणि परिवार सहभागी झालेले आहेत। या मोर्चामध्ये आपण बघतोय जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे। संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती आणि आता सरपंच हत्येप्रकरणी राज्यभरातलं वातावरण तापलेलं आहे। या प्रकरणी मारेकऱ्यांना तातडीने अटक करा, कठोरातलं कठोर शासन करा अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केलेली आहे। ही थेट दृश्य सिंदखेड राजामधून। स्वतः लढल्या ही स्फूर्ती आज घेण्यासाठी मी या सिंदखेड राजामध्ये उपस्थित आहे। जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवलं आणि जे संस्कार त्यांना दिले ते संस्कार आज आपण जपत आलोय आणि त्या संस्कारामुळे हा लढा पण इथपर्यंत आलाय आणि जी तुमची साथ आहे आमच्या सोबत त्यामुळे आज हा लढा उभा राहतोय आणि आपल्याला अन्यायाकडून न्यायाकडे जायचंय। आणि जे आज माझ्या वडिलांसोबत घडलं ते तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि या घटनेच्या आधी ज्या घटना झाल्या त्यांना सगळ्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, जे की हा लढा असा उचलून म्हणजे हा लढा लढू शकले नाहीयेत परिस्थितीमुळे, त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे। आणि हा न्याय आपण मिळवण्यासाठी जे असे मोर्चे निघतात त्यामध्ये मी विनंती करते की तुम्ही मोठ्या संख्येने सहभागी व्हा। आणि ते तर माझे वडीलच होते आणि तुमचा कुणाचा तरी भाऊ, कुणाचा तरी मामा किंवा कुणाचा तरी काका असतील, पण ते माझे एक वडील होते। मला प्रत्येक क्षणाला त्यांची आठवण येते। आज पूर्ण महाराष्ट्र हळहळतोय, ते दुःख व्यक्त करतोय। फक्त मी यामधून एकच विनंती करते की आपल्याला सर्वांना न्याय मिळाला पाहिजे आणि जी तुमची साथ आहे ती आम्हाला कायम स्वरूपी हवी आहे। फक्त न्याय मिळूच तर नाही तर पुढच्या आमच्या वाटचालीसाठी तुम्ही आम्हाला अशीच साथ द्या। आणि मुख्यमंत्र्याला मी एवढीच विनंती करते की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय द्या। या जिजाऊच्या जन्म तर आपण बघतोय संतोष देशमुख यांची कन्या जी आहे, त्यांची मुलगी जी आहे, तिनं इथं न्यायाची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। आमच्या परिवाराला तुम्ही साथ द्या अशी मागणी यावेळेस संतोष देशमुख यांच्या मुलीनं केलेली आहे। सरपंच हत्येप्रकरणी आपण बघतोय आता राज्यभरातून आक्रोश मोर्चा निघायला सुरुवात झालेली आहे। सिंदखेड राजामध्ये देखील हा मोर्चा निघालेला आहे, ज्यामध्ये संतोष देशमुखांचं कुटुंबीय उपस्थित आहे आणि या सगळ्या घटना रोखाव्या, दहशतवाद मोडून काढा बीडमधला अशीच मागणी या मोर्चेकऱ्यांनी केलेली आहे। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्या अशी मागणी आता करण्यात आलेली आहे। संतोष देशमुख यांचं सगळं कुटुंब या मोर्चामध्ये सहभागी झालेलं आहे। तर यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी, सरपंच हत्या प्रकरणामध्ये आरोपी वाल्मिक कराडला अटक केली असल्याची सध्या चर्चा आहे। मात्र बीड पोलीस आणि सीआयडीच्या पथकानं कोणताही दुजोरा दिलेला नाही। आज संध्याकाळपर्यंत बीड शहरात वाल्मिक कराडला आणलं जाऊ शकतं किंवा तो स्वतः शरण येईल अशी ही सध्या चर्चा सुरू आहे आणि त्यानंतर कोर्टात त्याला आणलं जाऊ शकतं। या पार्श्वभूमीवर बीड पोलीस सतर्क झालेले आहेत। वाल्मिक कराडला अटक झाली अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे आणि आज संध्याकाळपर्यंत त्याला शहरात आणलं जाऊ शकतं अशी ही शक्यता वर्तवण्यात आली। त्याला अटक करण्यात आली की त्यांनी आत्मसमर्पण केलं यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। तर वॉन्टेड असलेला वाल्मिक कराड हा महाकालच्या दर्शनाला गेल्याची माहिती समोर आलेली आहे। 11 डिसेंबरला वाल्मिक कराड आपल्या सहकाऱ्यांसोबत मध्य प्रदेशातल्या उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी गेला होता। तसे फोटोही त्यानं आपल्या सोशल मीडियावर अपलोड केलेले आहेत। मात्र या फोटोंमध्ये वाल्मिक कराडचे अंगरक्षक असलेले पोलीस कर्मचारी सोबत दिसत आहेत। त्यामुळे फरार असलेल्या कराड सोबत हे पोलीस कर्मचारी काय करतायत असा सवाल आता उपस्थित होतोय। वाल्मिक कराडचा मोबाईल 13 डिसेंबर पर्यंत सुरू होता, मात्र त्यानंतर त्याचा मोबाईल बंद झाला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर हे सरपंच हत्या प्रकरण ज्या वाल्मिक कराडच्या भोवती फिरतंय तो वाल्मिक कराड नेमका कोण आहे पाहूयात। वाल्मिक कराड परळी नगर परिषदेचा माजी नगराध्यक्ष आहे। वाल्मिक कराड गोपीनाथ मुंडे यांचा समर्थक म्हणून ओळखला जायचा।
10 वर्षांपासून धनंजय मुंडेंसोबत तो राष्ट्रवादीमध्ये काम करतोय। धनंजय मुंडेंच्या गैरहजेरीत परळी मतदारसंघात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तो अग्रेसर असतो। 307 सारख्या गुन्ह्यात सहभागी असल्याचा कराडवर आरोप झालेला आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याच्या विरोधात केज पोलिसात खंडणी संबंधित गुन्हा दाखल आहे। विष्णू चाटे हा केज तालुक्यातील आरोपी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा निकटवर्ती आहे। धनंजय मुंडेंचा राजकीय वरदहस्त असल्यामुळे पोलीस कारवाई करत नसल्याचा विरोधकांनी आरोप केला आहे। तर वळूया पुढील बातमीकडे। राज्य महिला आयोगाकडे अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी तक्रार केली होती। ती तक्रार आता महिला आयोगाला मिळालेली आहे। भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे ही तक्रार करण्यात आलेली आहे। धसांच्या विधानानंतर सामाजिक आणि वैयक्तिक जीवनात परिणाम होत असल्याची आयोगाकडे प्राजक्ता माळीनं तक्रार केली। प्राजक्ता माळीच्या तक्रारीनंतर आयोगानं पोलिसांना आता निर्देश दिलेले आहेत। वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्यात यावा असे महिला आयोगानं पोलिसांना निर्देश दिलेले आहेत। राज्य महिला आयोगाला प्राजक्ता माळी यांचा तक्रार अर्ज आला। यामध्ये त्यांनी गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये वेगवेगळ्या यूट्यूब्स असतील, त्याचबरोबर पेज असतील आणि काही अश्लील आणि अश्लाघ्य भाषेमधले कमेंट्स असतील, याची नोंद करत राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिली। राज्य महिला आयोग आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे निर्देश दिलेले आहेत। संबंधित तक्रार अर्जाची आणि घटनेची चौकशी करावी आणि त्या अनुषंगाने कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर करावा। बातमी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात आहे। महाराष्ट्राच्या गृह विभागाला कारवाई करता येत नसेल तर केंद्राच्या गृह विभागानं तपास करावा अशी मागणी रामदास आठवलेंनी केली आहे। आठवलेंनी आज सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यावेळेस ते बोलत होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन दोषींना अटक करण्याची मागणी करणार असल्याचं यावेळेस रामदास आठवलेंनी म्हटलंय। केंद्राकडे असा विषय असतो की ज्यावेळेला राज्य सरकारला किंवा पोलिसांना काही एखादी गोष्ट किंवा काही त्यामध्ये त्यांना अंदाज येत नाही, त्यावेळेला इन्क्वायरी सीबीआयकडे जात असते। पण आता सीबीआयची इन्क्वायरीचा जो विषय आहे तो राज्य सरकारने ती शिफारस करावी लागते। पण तरीही अमित शहा एक गृहमंत्री आहे, गृह मंत्रालयाशी संपर्क साधणार आहे आणि गृहमंत्र्यांच्या अगोदरही माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे आणि या प्रकरणामध्ये लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत आणि आरोपी लोकांना लवकर पकडले पाहिजे। मला धक्का बातमीकडे आमदार सुरेश धस जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या भेटीला गेलेले आहेत। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ते आलेले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांसोबत सुरेश धस यांची चर्चा सुरू आहे। आमदार सुरेश धस माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे मी जे अग्निशस्त्र परवाने या बीड जिल्ह्यामध्ये भाजीपाल्यासारखे किंवा चिरीमिरीसारखे वाटलेले आहेत, ते कोणीही लोक असो त्या लोकांच्या वरती तातडीने कारवाई झाली पाहिजे। त्यांनी मला आत्ता सांगितलं की 105 ऑलरेडी जे परवाने दिलेले ते रद्द झालेले आहेत। आणखी एक 10, 12, 15 परवाने हे बँकांशी संबंधित आहेत, त्याच्यामुळं बँका त्यांचं ते ठेवतील। राहिलेले 1000 1,500 परवाने हे तातडीनं त्याचा रिव्ह्यू घेऊन आम्ही लवकरात लवकर रद्द करू अशा प्रकारचं आश्वासन मला जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलंय आणि मी त्यांना विनंती केली याच्यात कोणाचीही कदर करू नये आणि कोणत्या SP च्या कालावधीत हायेस्ट हे परवाने दिले गेलेत त्या SP-चं नाव आणि ती यादी या ठिकाणी मी मागितलेली आहे आणि ती मिळाल्याच्या नंतर संबंधित ज्या SP-नी 300, 350 असं चिरीमिरी काहीतरी घेऊन, मी तर आता स्पष्ट शब्द वापरतो, SP सुद्धा जर बंदुका देताना म्हणजे अग्निशस्त्र, मराठी भाषेमध्ये शब्द आहे अग्निशस्त्र, हे अग्निशस्त्र परवाने जर SP ऑफिस आणि त्यांच्या खालचे DYSP, त्यांचे PI हे असं काहीतरी घेऊन जर परवाने देत असतील तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये
तुम्ही जे बिहार म्हणता, बिहारच्या पुढचं काबुलिस्तान का काय ते आहे, हे व्हायची पाळी बीड जिल्ह्यामध्ये आली. कोणी उठतोय, कोणी परवाने काढतोय, लग्नात गेलं की वर करून दाखवतोय, कोणी लक्ष्मीपूजनाला ठॉय करतोय, कोणी चौकात उभा राहायला ठॉय करतोय, कोणी धाब्यावर बसला तो पण ठॉय करतोय. तर हे ठॉय जे आहे बीड जिल्ह्यातलं, हे लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी संपवावं. पुढच्या 8 ते 15 दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यावरती संपूर्ण कारवाई जर नाही केली तर निश्चितपणे मी त्यांना बोलून आलोय की दुर्दैव आहे, ते आमचे मित्र आहेत, परंतु त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करावी. अशा प्रकारची दुर्दैवी मागणी आम्हाला करायची वेळ येऊन देऊ नये. चिरीमिरी त्याच्याबरोबर तुम्ही म्हणाले की भाजीपाल्यासारखं वाटलेले आहेत, SP ची चौकशी करावी, शिफारस काही बड्या नेत्यांनी लोकांनी केले त्या संदर्भात ज्या लोकप्रतिनिधींनी शिफारशी केल्या असतील किंवा ज्या लोकप्रतिनिधींनी त्यांचं पद भाड्यानं दिलेलं असेल तर त्यांनी जरी शिफारशी केल्या असतील तर त्याही शिफारशी चेक कराव्यात. शिफारशी ऑन रेकॉर्ड आहेत का ऑफ द रेकॉर्ड आहेत. मग त्या SP ची चौकशी लागल्याच्या नंतर ते SP सांगतील ना कुणाचा फोन आलता. माझा फोन आला असेल ना एखाद्या वेळेस सुरेश धसचा, तर सुरेश धसवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. पण मी एक नम्रपणे सांगतो, माझ्या लाईफमध्ये मी स्वतःलाच ते बंदूक मागितलेले नाही, तर मी इतरांना कोणाला द्यायला, माझ्याकडे यायचे लाडा बरेच जण आले ते मला पिस्तूल पाहिजे. मी माझं उठीतून मी माझ्या आयुष्यामध्ये 2 का काय शिफारशी केलेल्या आहेत, त्या बी 12 बोरच्या. एक शिराळ हे गाव आहे, तिथे एक डॉक्टर होते, त्यांचा मृत्यू त्यांच्याच भावकीतल्या लोकांनी डोक्यात दगड घालून केला होता. तर त्याच्या वडिलांना मी एक बंदूक मिळवून दिली आणि आणखी एक कोणती तर माझ्या लक्षात नाही. पण ते 12 बोरचं लायसन एखाद्या लांब वस्तीवरती कुटुंब राहते आणि त्याला जंगली श्वापदांचा काही भीती वाटते म्हणून ती एक परवानगी मी दिली. 2 पण लायसन्सचे रिव्हॉल्वर तुम्ही पकडू शकता, इलिगल वेपन्स त्याच्यापेक्षा 4 पटीनं 5 पटीनं आहेत. त्याच्यासाठी काय मोम केली पाहिजे, कारण अनेक लोकांचे सोशल मीडियाला फोटो आहेत, त्यांचे लायसन्सच नाहीत पण त्यांच्या नवीन SP आलेले आहेत, त्यांनी याच्यावरती कारवाई चालू केली आहे असं मला वाटतं. जे लोक हे असे मीडियावरती असे ठॉय या असले जे फोटो काढतायत, ज्यांच्यावरती 307 किंवा दखलपात्र गुन्हे आहेत, अशा दखलपात्र गुन्ह्यावरती त्यांनी कारवाई चालू केली. अतिशय त्या बाबतीमध्ये आनंदाची बाब आहे आणि त्यांनी ह्या कारवाया लवकरात लवकर कराव्यात अशा प्रकारची माझी सुद्धा विनंती आहे. भाजीपाल्यासारखं वाटलंय का चणे फुटाण्यासारखं वाटलंय. मग संख्या परळीमध्ये जास्त आहेत म्हणजे मग कोण आका आणि आका के आका यांच्याशिवाय काय झालंय. हे जे इतकं भयानक झालेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये की तुम्ही 1200 आणि 1300 मी सभागृहात म्हणलोय, मुंबईत सुद्धा एवढे परवाने नसतील. मग इथं कसं काय एवढे परवाने मिळाले आणि तुम्हालाच का परवाने लागतात, कशासाठी लागतात. राख्याचे धंदे करायसाठी पिस्तूल लागतात का. अहो राख्याच्या धंद्याचे काही पुरावे आहेत माझ्याकडं, तुम्ही जर बघितले तर ते फार भयानक आहे. तुम्ही दाखवा म्हणले तर दाखवतो मी, माझ्याकडे काही पुरावे आलेत. तर हे जे पिस्तूल प्रकरण आहे, पुढच्या 15 दिवसामध्ये माननीय जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या वरती आमचा विश्वास आहे, ते तातडीनं करतील. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की जे प्रॉपर्टी अटॅचमेंट ही जे ऑर्डर केलेली आहे साहेबांनी, ती अजिबात थांबू नये, फार स्पीडनी ते अटॅचमेंट झाली पाहिजे. म्हणजे आकांच्या बरोबर कोणाची प्रॉपर्टी आहे हे सुद्धा उघडं होईल. पण आतापर्यंत काही माहिती तुम्हाला दिली आहे का की इतके काय प्रॉपर्टी जप्त केलेल्या आहेत, कारण 3रा दिवस आहे आम्हाला. हे बघा अजून त्याच्यामध्ये टेक्निकली काही प्रॉब्लेम्स असतील. तुम्ही ज्या वायुयोगाने पळायचं म्हणता, काही म्हणजे कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या कायदेशीर बाबी तपासल्याशिवाय याच्यामध्ये लगेच फार गोष्टी होत नसतात. थोडा धीरे चलो, पण
लेट बट थेट म्हणजे एस टी महामंडळ असते बरं का. पुढे चरित्र हनन केलं जात असल्याची तक्रार महिला आयोगाकडे करण्यात आलेली आहे. कृपया तो विषय संपलेला आहे. जर आपण तो विषय बोलणार असाल तर मग माझी विनंती कृपया हे बघा, जे काही झालेलं आहे त्याला मी सामोरं जायला तयार आहे आणि मला वाटतं माझी बाजू अनेकांनी त्या ठिकाणी मांडलेले. कृपया संतोष देशमुख आणि बीड जिल्ह्यामधलं हे झालेलं जंगलराज, संतोष देशमुखचा झालेला अतिभयानक खून याचा फोकस कृपया दुसरीकडे डायव्हर्ट करू नका. संतोष देशमुखचा खून प्रकरण आणि बीड जिल्ह्यामध्ये माजलेली ही जी दादागिरी आणि हे जे प्रकार आहेत याच्यावरती तुम्ही बोला. त्या प्रत्येक प्रश्नाचं सायंकाळी 5 पर्यंत मी उत्तर देत राहतो. चंद्रशेखर बावनकुळे यांनी असं एक वक्तव्य केलं आहे. काय समोर येऊ शकतं? जे थेट बाहेर येईल ते स्वीकारणार आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जेवढं कळतं तेवढं आम्हाला कळतं असं आम्ही म्हणू शकत नाहीत. का राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रॉपर्टीचा अटॅचमेंट चा निर्णय घेतला आहे? कारण ही प्रॉपर्टी ही लाखात नाही आहे, हजारात नाही आहे, ही क्रोअरमध्ये आहे, कोट्यवधी रुपयामध्ये त्या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे असं मला वाटतं. मी स्वतःच दाखवलेल्या प्रॉपर्टी आहेत. शिमरी, पारगाव, हे इथलं रसाळ म्हणून लोक होते, इथं मांजरसुंब्याला, ते दिघोळ जे तिथं आहे आणि एक 3-4 अकाउंट आहेत. ते अकाउंट मी सांगतो संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत. 3-4-5 अकाउंटवरूनच सगळे पैसे दर महिन्याचं ट्रान्झॅक्शन हे झालेलं आहे. कोणाकोणाला झालेलं आहे, काय झालेलं आहे, ह्यातले कोण लोक आहेत जे सतत पगारदार नोकर आहेत का काय आहेत का कोणत्या वेगळ्या प्रकाराला हे पैसे जात होते आणि ते अकाउंटवरून गेलेले आहेत. ते अकाउंट नंबर, नावं, माणसं हे सगळं आता मी त्या ठिकाणी सांगतो. काल रात्रीपासून त्यांना अटक झाली वाल्मिक कराडला अशी चर्चा होती. त्याच्यानंतर पुन्हा सीआयडीने जाहीर केलं की त्यांना अटक किंवा ताब्यात घेण्यात. अशा प्रकारचा संभ्रम हे बघा मीडियामध्ये असं काही आलं. मी तर मला ज्यावेळेस कळालं, रात्री पण फोन आला तर मी त्याच्यावरती काही बोललो नाही. आज सकाळपासून सुद्धा काही माध्यमं माझ्याकडे आलती, तर मी त्यांना विनम्रपणे विनंती केली की बाबा मी बोलेल तर सगळ्यांच्या समोर बोलेल. एका माध्यमाला बोललं तर बाकीची माध्यमं पण नाराज होतात आणि जोपर्यंत कन्फर्म माहिती CID कडनं येत नाही तोपर्यंत आतमध्ये गेले आहेत का नाही मी हे सांगणार नाही. चंद्रशेखर बावनकुळे आहेत, त्यांनी एक वक्तव्य असं केलेलं आहे की तपासामध्ये बाधा येईल असं वक्तव्य कुणी करू नये. अजिबात. माझे ते नेते आहेत चंद्रशेखर बावनकुळे साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत, राज्याचे महसूल मंत्री आहेत, माझे ते नेते आहेत. ते जे म्हणाले त्याप्रमाणे कुठल्याही बाबतीत अडथळा आम्ही आणणार नाही. एकंदरीत जो तपास चाललाय, सगळ्या गोष्टी तुमच्या समोर दररोज येत आहेत, अपडेट होत आहेत, तुम्ही समाधानी आहात का तपासावर? 100% समाधानी आहे. फार यंत्रणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अक्षरशः स्पीडअप म्हणजे 150, 200, 250चं स्पीड जे म्हणता आपण तेवढ्या स्पीडने लावलेली आहे. आणि मी अगोदरच म्हणलं की बकरी की माँ कब तक दुआ मागेंगी. दुआ फार दिवस चालत नसती, दुआ अर्ध्यातच सुटणार आहे. आणि मला असं वाटतं आका आणि त्यांचे आका यांच्यामध्ये द्वंद्व चालल्यावाने दिसतंय. हजर व्हावा का नाही असं काहीतरी चालल्यावर दिसतंय. मला माहिती आहे ते. मी डायव्हर्ट करतच नाहीये. माझ्यावरती कोणीही नेते बोललेले नाहीत. तुम्ही जे आहेत ते माय फोकस संतोष देशमुख, बीड जिल्ह्यातला अतिभयान चाललेला भ्रष्टाचार, वाळूवाले बंद झालेत, आता राखेवाले सुद्धा बंद झाले. दाऊदपूर नावाचं गाव आहे, दाऊदपूर, तिथं दीपक मुंडे, अजय मुंडे हे चुलत भाऊ आहेत स्वतः.
कोणाच्या चुलत भाऊ आहेत तेवढं तुम्ही तपासून घ्या. सायस मुंडे, गणेश मुंडे, समाधान बिडगर, मुन्ना जयस्वाल, दत्ता कराड हे सगळी मंडळी हे दाऊदपूर आणि त्या परिसरामध्ये हजारो टिप्पर दररोज तिथून उपसा त्या ठिकाणी करतात बरं का, मोठ्या प्रमाणामध्ये. आणि एक नाही दोन नाही बरं का, एक नाही दोन नाही तर तिथं हजारो टिप्पर हे रात्रीचे अशा पद्धतीनं दिसत असेल तर मी तुम्हाला देतो. हे 150 गुंड घेऊन कोण लोक येतात यांचे लोकेशन तपासा बरं का. हे देणार आहे SP साहेबांना मी. गुंड येणार 150 4 अधिकारी असते ड्युटीवरती आणि इथले परळीचे पोलीसवाले आजपर्यंत गुन्हासुद्धा दाखल करून घेत नव्हते. जेव्हापासून या प्रकरणाच्या विरोधात मी बोलायला लागलो तर पहिला गुन्हा दाखल झाला आहे. अहो परळी शहरातल्या शेजारचे जे गाव आहे वडगाव ढोक व काय जे गावं आहेत, वडगाव नावाचे गाव आहे, त्या गावामध्ये म्हणजे आपण हरळसुद्धा उगत नाही यांच्या प्रतापामुळं. आणि तुम्ही माझ्याकडं एवढे बूम जे समोर ठेवलेत ना, एकदा 2 गावांना भेट देऊन या. एक ते वडगाव, ते दाऊदपूर आणि ते थर्मल. आणि परळी शहरामध्ये श्वसनाचे आणि त्वचेचे आजार किती लोकांना झालेत. लहान लहान वयातल्या पोरांना सुद्धा दमा लागायला लागला आहे. कशामुळं? कारण हे उघडी नागडी ती राख घेऊन जातात. कितीतरी धुराळा उडतो तरी त्याचा कधी विचार केला नाही. आणि माझी विनंती आहे, राज्याचं पर्यावरण खातं आता आमच्याच जिल्ह्याकडे आलं आहे असं मला माहिती आहे. हां, तर आमच्याच जिल्ह्याकडं म्हणतो ना, तर पर्यावरण खात्याने थोडीशी वक्र नसली तरी सरळ तरी दृष्टी तिकडं फिरवावी. 600 पैकी 300 इटभाट्या जर एकट्या शिरसाळ्यात बोगस असतील आणि सरकारच्या जमिनीवर असतील तर त्याला पाबंद केलं पाहिजे. अशा प्रकारचं सुद्धा पत्र कलेक्टरांना दिलं आहे. आणि मोजणी करावी. आणि जे आणतात ना, डॉक्टर मुंडेंचं नाव घेतलं तर मुंडेंचा भाऊ उभा केला. ते ज्यांचं नाव ज्या मुंडेंचं घेतलं ते मुंडे पुढं आणत नाहीत. दुबेंना दबावानं आणतायत ते. दुबे फॅमिली मला बी माहिती आहे बरं का. अहो सोमनाथ आप्पा हलगेन त्यांचे वडील बरं का, त्यांचे वडील आणि ह्यांनी गोपीनाथरावजींना मदत केली. त्या दुबे हे जे विकासराव दुबे हे मुंडे साहेबांचे फार जवळचे माणसं आहेत. यांच्यावरती काय पाळी आली तर त्यांचा नातू उचलून नेल्याच्या नंतर आरोपी दाखवला जातो एक आणि फिरवती दिली जाते दुसऱ्याला. 15 लाख का 25 लाखात मिटवलंय. सुधीर भाऊ मुनगंटीवारांना विचारा, त्यांचे नातेवाईक आहेत ते. आणि इथं योगेश म्हणून एक पोरगा आहे त्यांचा नातेवाईक, त्याला विचारा बीड मधला, त्याचा फोन नंबर देतो. सीआयडीने 2 महिलांवर मागच्या 2 दिवसापासून जबरदस्त नजर ठेवली. काल एक महिला केजमध्ये दिवसभर बसून ठेवली होती. हा त्यांचा तपास ऐका, तपासाचा भाग आहे. CIDने कोणाला तपासाला बोलव कोणाला नाही बोलवायला मी काय म्हणजे वरचा हे काय कोणी ब्रह्मदेव वगैरे तसं नाही. त्यांच्या पद्धतीने CID तपास करेल. बीड जिल्ह्याचे पोलीस आणि IG लेवलचे अधिकारी असल्यामुळं या तपासामध्ये मला वाटतं महाराष्ट्रातल्या कोणत्याही पोलिसांची गरज पडली तरी आदेशित करून ते त्यांना बरोबर घेऊ शकतात आणि त्यांना एनी टाईम पाहिजे तिथं अटक करू शकतात. 2 जे मोबाईल सापडले त्याबाबत एक वेगळा संशय व्यक्त केला जातोय. त्यावेळेस त्या स्थानिक पोलिसांनी जे जमा केले होते, जप्त केले होते, त्यातला डेटा सुद्धा गायब होऊ शकतो किंवा डिलीट नाही होऊ शकत. डिलीट केला, गायब केला तरी संबंधित कंपनीला मागचा सगळा डेटा ओपन करता येतो. ते जरी कोणी आका आणि त्यांचे सहकारी जर हे उद्योग करायला गेले तरी त्याचा काही फायदा नाही. जो डाटा आहे तो डम डाटा त्या ठिकाणी मिळतो म्हणजे मिळतो, सगळीकडे मिळतो. 16 कॉल गेलेले आहेत बड्या नेत्याला, 16 कॉल गेलेले आहेत बड्या नेत्याला. नाही मला हत्याच्या 4 तासामध्ये हे बड्या नेत्याचं मी सांगतो ना, बडा नेता कोण हे मला माहीत नाही. परंतु यातले आका 101% कदाचित लाईव्ह जे दाखवलं गेलंय
मी पहिल्यापासून म्हणतोय, अंजलीताई आत्ता म्हणायला लागल्या, मी अगोदरपासून म्हणतोय की संतोष देशमुखांना झालेली जी मारहाण आहे क्रूरतेची, त्याचा व्हिडिओ दाखवलेला आहे आणि दुसरा कोणाला तरी दाखवलेला, ज्याला दाखवला असेल तो 302चा आरोपी झालाच आणि तुमच्यावरती खंडणीचाच आरोप आहे ना फक्त, मग तुम्ही अटक व्हायला का घाबरताय? याचा अर्थ 100% सरळ आहे की तुम्ही संतोष देशमुखच्या खुनामध्ये सरळ सरळ आरोपी आहात. फक्त देवाच्या कृपेला किंवा मी प्रार्थना करतो आकाचे आका त्यात सापडू नयेत. त्यांनी जरा आणि मला वाटतं ते नाही सापडणार. मी आज तरी त्यांच्यावर आरोप करणार नाही, पण आकावर मात्र निश्चितपणे करणार आहे. कारण आकांना फोन घेऊन कुणाला कोणत्या भाषेत बोलायचं त्यांची स्टाईल वगैरे सगळं माहिती आहे मला. आणि हे मला वाटतं फेसबुक व्हॉट्सअपमुळं त्यांची स्टाईल जरा जास्तच बदलत गेली. आता बोलताना तुम्ही म्हणाले की आकाचे ते नाही सापडणार असं म्हणाले, ते काही कळालंच नाही. एक मिनिट ऐका, मी कोणावरती आतापर्यंत फक्त आका म्हणत होतो, पण ज्या अर्थी त्यांच्यावरती खंडणीचा गुन्हा आहे हा त्या कंपनीनं दाखल केलेला आहे. तर सुरेश धस बीडमधल्या ढेपाळलेल्या सगळ्या कायदा सुव्यवस्थेवर आणि आरोपींवर या ठिकाणी बोलत होते.